तर महाराष्ट्रात आंदोलन, ठाकरेंचा सरकारला इशारा, दिल्लीसारखं इथे घडलं तर सोडणार नाही अशा कडक शब्दात अमित ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. तर भाजप हे दहशतवादी आहे असा उल्लेख त्यांनी आंदोलनात केला आहे. तर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता मोठा राजकीय पाठिंबा मिळत असताना हे चित्र दिसत आहेत. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आंदोलनास्थळी जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आणि सरकारलाही थेट इशारा दिला. अमित ठाकरे म्हणाले की आज विद्यार्थ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोचला आहे. देशभरातील तरुण आणि या आंदोलनामागे उभे राहिले आहेत आणि सरकारलाही आता या आंदोलनाची दखल घ्यावी लागत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की तुमच्या एकजुटीमुळे सरकार बचावात्मक भूमिका घेत आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाने देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं की मी ते मोठं भाषण करायला आलो नाही, मी फक्त विद्यार्थ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी आलो आहे. त्यांनी आंदोलनकर्त्याला आवाहन केलं की ज्यांना आपलं मत मांडायचं आहे त्यांनी पुढे येऊन निर्भयपणे बोला. हा तुमचा लढा आहे आणि तुमचा आवाज देशभर पोचायला हवा. यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिला. विद्यार्थ्यांवर कोणतीही दडपशाही करू नका, आंदोलन करणाऱ्यांना त्रास देऊ नका, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही असा कडक इशारा त्यांनी केला आहे. त्यानंतर अमित ठाकरे आंदोलनकर्त्यांकडे जाऊन उभे राहिले. त्यांनी स्टेजवर न थांबता विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांमध्ये सहभाग घेतला व त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे उत्साहात वातावरण निर्माण झाले. या भेटीनंतर आंदोलनाला आणखी बळ मिळण्याची चर्चा सुरू झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी विविध राज्यातून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान सरकारकडून या आंदोलनावर काय भूमिका घेतली जाणार, विद्यार्थ्यांच्या मागणीवर काय निर्माण होणार आणि पुढे आंदोलनाची दिशा काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिलेला हा पाठिंबा आणि सरकारला दिलेला इशारा याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.